थेट दृश्य आपण विधान भवन परिसरातून बघतोय। मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही आहेत आणि इतरही प्रमुख नेते यांच्यासह तिथे उपस्थित आहेत। त्यांनी शिवरायांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर आता काही वेळामध्ये विधान भवन परिसरामधून ते विधान भवनात प्रवेश करतील आणि राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करतील। त्या अर्थसंकल्पातून अत्यंत महत्त्वाच्या घोषणा आज केल्या जाऊ शकतात। आता प्रत्येक क्षेत्रासाठी काय घोषणा होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। विधान भवनाच्या परिसरामध्ये मुख्यमंत्री हे पोहोचलेले आहेत आणि विधान भवनामध्ये मुख्यमंत्री जात आहेत। सभागृहामध्ये मुख्यमंत्री दाखल झाल्यानंतर काही वेळामध्येच हा अर्थसंकल्प सादर होणार आहे। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत। दिवंगत नेते अजित पवार यांच्या अचानक जाण्यामुळे आता मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अजित पवार यांचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्यानंतर आता अर्थसंकल्पाची जी जबाबदारी आहे ती मुख्यमंत्र्यांवर आली आहे। मुख्यमंत्री हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना काय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, कृषी क्षेत्रासाठी काय नेमक्या उपाययोजना यामध्ये करण्यात आलेल्या आहेत, किती निधीची तरतूद त्यांच्यासाठी करण्यात आली आहे हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं आहे। शिक्षण क्षेत्रासाठी काय तरतूद करण्यात आली आहे, क्रीडा क्षेत्रासाठी काय तरतूद आहे हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतरही सगळे नेते हे सभागृहात जाताना दिसतात। काही वेळामध्येच राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। आज दिवसभर अर्थसंकल्पाचं महाकव्हरेज फक्त न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी आज महाकव्हरेज अर्थसंकल्पाचं असणार आहे। विधिमंडळामध्ये दुपारी 2 वाजता हा अर्थसंकल्प सादर केला जाईल अशी माहिती आहे। तर अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना काय मिळणार आहे, सर्वसामान्यांसाठी काय घोषणा होणार आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। अर्थसंकल्पामध्ये लोकप्रिय घोषणा होण्याची देखील शक्यता आहे। तर आपण बघतोय राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत। आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी शिवरायांना अभिवादन केलं। विधान भवन परिसरामध्ये शिवरायांना अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतरही नेते हे सभागृहामध्ये दाखल झाले। आज 2 वाजता